4 वर्षाची बालिका होती आणि त्याला एका विशिष्ट समूहाची संस्था म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो। ते चौकशीमध्ये दिरंगाई केली जाते। अरे लहान मुलीचं कौमार्य संपवलंय असा नराधमाला वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा सरकारचा प्रयत्न कसा असू शकतो? आणि आता तर मतिमंद मुलीवर झालेली घटना ही तर महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी आहे। आणि त्या संदर्भात कायदा आहे कुठे? पोलिसांचा धाक राहिला कुठे? काय करताय गृह खातं? काय करताय गृहमंत्री? हा खरा प्रश्न आता पडायला लागलाय महाराष्ट्रात। प्रचंड वाईट अवस्था झालेली आहे। संपूर्ण कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाली आहे। अजिबात धाक राहिलेला नाही, ना प्रशासनाचा ना पोलिसांचा। म्हणून गुन्हा आणि क्रिमिनल छाती आणि वर करून महाराष्ट्रात वावरत आहेत, बिनधास्त फिरत आहेत। त्यांना वाटतं की कोण आमचं वाकडं करेल। अरे काही मंत्रीच पुण्यात या गुंडांना गँगला मदत करतात पुण्यामध्ये। यामधून काय आपण मेसेज देणार? पुण्यामध्ये एका गँगला मागच्या वेळेस खुनामध्ये एका गँगला मदत केली मंत्र्यांनी। ते गँग गुंडांची गँग मंत्र्यासाठी काम करते। जर एखादा मंत्री त्या संदर्भात गुंडांचा वापर करत असेल तर गुंडांची हिंमत वाढणार, कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ होणार। हे सगळं महाराष्ट्रात चाललेलं आहे। आणि या संदर्भात महिलावरील अत्याचारांच्या संदर्भात जसे काही खिशातले पैसे दिलेत यांच्या खात्यामधून अशा आविर्भावामध्ये लाडकी बहीण वापरत आहेत, लाडकी बहीण म्हणून सांगतायत, म्हणजे यांनी कमाईचे पैसे दिलेत। सरकारी तिजोरीतून पैसे देऊन स्वतःची पाठ थोपटण्याचं पाप करत असताना, लाडकी बहीण मिरवत असताना या बहिणींच्यावर होत असलेल्या अत्याचारासंदर्भात तुमचं तोंड का उघडत नाही? आणि या घटनांमध्ये जी वाढ होते मोठ्या प्रमाणात महिलावर अत्याचाराची, या संदर्भात तुमच्या कायदा सुव्यवस्थेचा आणि राज्यामध्ये या महिलांचा पदोपदी पावलोपावली जो अपमान होत आहे, या संदर्भात हे काय करतायत? झोपलाय का हे सरकार? कुठे लक्ष आहे या सरकारचा? म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये जर आज लक्ष घातलं नाही किंवा यावर कारवाई केली नाही तर उद्या महाराष्ट्रातील महिला मुली सुरक्षित राहणार नाहीत। जवळपास 1 लाख महिला राज्यातून बेपत्ता आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारकडनं चालू केलेली आहे। काय मुख्यमंत्री निवडणुकीच्या तोंडावर सरकारी तिजोरीतून पैसे देत आहेत? काल एक कार्टून आलेला, आम्ही पैसे दिलेत, तुमच्या खिशातून नेलेत, तुमच्या खात्यातून नेलेत, आम्ही दिले म्हणताय। सरकारी तिजोरी काय तुमच्या मालकीची आहे तुम्ही द्यायला? आणि हे निवडणुकीच्या तोंडावर का सुचलं? 2.5 वर्ष का नाही सुचलं तुम्हाला? लाडकी बहीण आठवली 2.5 वर्ष तुम्ही लाडक्या बहिणीकडे का लक्ष दिलं नाहीत? नाही, महिलावर महाराष्ट्र, मी सांगितलं, महिलावरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र आता 1 नंबरवर गेलेला आहे। महाराष्ट्रातील मुली गायब होण्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर गेलेला आहे। कायदा सुव्यवस्थेमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा आता नंबर ढासळण्याची स्थिती जी आहे तो महाराष्ट्र 1 नंबरवर आहे। आणि या राज्यामध्ये आता गुंडांचा हौदोस आणि ड्रग्सचा हौदोस प्रचंड वाढलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।